बोलते ती आता काय लगेच फोन नाही केला की तिला नाही तर फोन आधी नवीनच ही तिथे मशीन चालवते ना ही आमची बाजूचे तर ते काकी गाडी चालवते काय ताई गाडी दीदी गाडी चालवते का तर ते नाही मशीन चालवते मग ती बोलली की दीदी नाही काकी बोल तर काकी बोलायला लागली काल पण नुसती बरबार करते नमीची आईस तिकडून बोलत होती दीदी नंतर नमीची मम्मीच बोलत होती तर मी बोलली खूप चालतात एवढी बरबार करते अच्छा झटकन गोल होतं झटकन गोल अशी करायची काय काय आता काय झालं का बरं नाही द्वायचंच फोन नाही ना फोन चालू असतात ना अरे कमी पडला साबळे पण गेले ते कुठं पण जायचं असेल ना मोरपीची ड्रेसच घालतो तो कोण तो नमित बाजूचा तू कामाला पण घालतो तो ना मग मोरपीशी नाही तर असं आहे नेलं नेलं जरा आता पण तसं घातलं म्हणून मग तुला कसं काय माहिती बघितलं ना मी बघितलं इथून आता गेला मला तिथे त्याचं पहिल्यांदा त्याने बॅगला शिवलाय म्हणून तोच घाली तसं आधी पेटी सफेद पिवला बिवला काय असतं असं म्हातारीचा आवाज येतो म्हणजे म्हातारा पण असं म्हातारी फिरत इथं जाते तिथं आता आल्या तर आला ना पुतणी बितणी आता इकडं जेडी पार्कला तिकडं जातात काय पुतण्या काही पुतणी काय पहिले कोण नव्हता आता जाते मग तिकडे जाते ती चुलत भावे होते ना त्याचा वेखंडे तो संजय वेखंडे ही पण त्यांचीच होते ना कोण ती मनीषा ती यांची ते बालवाड्यांची बहिणीची पोरगी ती ती पण लवड्याला दिले ना ती लवड्याला दिले मनीषा इथं होती ती नाही ना ती ती मॅडम होती मनीषा दुसरी का मग मनीषा नको हीच मनीषा असं वाटतं हीच राहायचं काय म्हणते हीच लवड्याला नाव नाही ना माहिती दादूचा नव्हते पण नाव तेव्हा लहान गटात त्याचं नाव काही भगवान का काय ना तर हे साबळे आहेत ना ते पण साबळे ती मग मनीषा नसेल ती मोठी बहीण असेल ना तर तिचं नाव वेगळं आहे ना मोठी दिली का बारकी दिली कुठले मनीषा दिली कुठले ती आमच्या जोडीला होती का ती सुवर्ण आहे बारकी सुवर्ण वेगळं दिली असेल त्याच्याशी बोलत का नाही त्यांचा भावना नाही आला त्यांचा भावना नाही आला बोलत ते हरिनाचं बोलत चालू आहे त्यांचं त्याच्या भावाला बोलतो त्याने आला हो काय यांचं असेल करून ते पण दोघे तिघे हो तिघी चौघी जणी ना वाटतं त्या मी सांगाल ना वाचला त्याच्यामुळे नंबर मारून दिला जागरे साहेबांच्या बाबा प्रगती घेतली असेल ना तिचा मनीषाला मनीषा कोण तिथं जागरे साहेबांचं काय नसेल इकडं ना कुठं प्राथमिकला लहान गटत्या मोठ्या गटत्या खाडेलाच ना खाडेलाच ना तरी यांचा वेगळा खाडेला तिकडं घेतात ना जागरे साहेब नाही त्याचं असं ना तिथं नाडगावाला सगळं भरलंच ना तिकडं त्यांचंच नाही नातू आहे ती ही अशीच जातात ती मांड्यांची जायची जाती वाटते ती पण ती दुसऱ्या अशा 2-3 मॅडम आहेत
भेटली का नाही त्यांना हे काय माहिती. पण ते आता लय वर्ष झालेत म्हणून काही सोडायला बघत नाही. सोडला आणि मान्यता भेटली तर मग काय करा आजार. ते जागरे साहेबांची बायको ते आत्याच ना त्यांची बाबाची बाबाची आत्या वाटतंय का असं काही नाता बाबाची. ती मांजांची झाली ती किती वेळा नापास झाली ती 10वीला लय वेळा. बारकी पोर त्यांची पोर तिकडे कोण राहते का मला एकदा दिसली होती. तिकडेच राहते कुठं या काय त्या गोनीनगर म्हणजे तिकडे चालली होती तिच्यात काही बदलून झालं नाही आहे ती झाडी झाली ना. पण म्हटलं कुठे एवढी झाली अजून मी बघलीच नाही तिला. येते रात्री बित्रीचे येतात ना ते. तिला म्हातारीला पण खोकला झालेला वाटतं. तेव्हा ते गेली नाही ना हल्ली ना रडगोशींची सगळी गेली असते. म्हातारी बोलते तिला संधी वाहते ना. पहिले पण ती वाटत नाही ना की संधी वाटायची अशी झोपूनच असते. नाही नाही हे सांगतो संधी होता त्या माणसाचे काय काय असे यायच्यात गुंटे जातात. चटणीची ती काकीच चुलत तिथं तशीच होती तर ती आजारी झोपूनच असायची. काय काय झोपून तर काय करणार होतं. हे सांध्यांचं आहे दुखतं काही अशा गाठी उठतात अशा बारीक बारीक उठतात. तिच्या गोळ्या चालू आहेत त्या सध्या बंद केल्यात. त्या डॉक्टरने दिल्यात तिला आता कॅल्शियम. दुकानावरूनच कमी येत असते ना. दुकानच चालतंय ना इथं. काय दादू ते यार लागला काय मग ते स्वतःच चित्र नाही काढायचं नव्हतं ते काढायला लागलं स्वतःच. ते आधी दिल तर ते स्वतः असं काढायचं निसर्ग पिसर्ग काय त्या बा ते येतच नाही ना. मग ते राहिले नव्हते चालत. सर मी येऊन सरांना सांगायला असा मोबाईल घेतो आणि काढतो असा. हे सर पण आपलंच येतो. काय कशाला काय गरज आहे तुम्हाला. ड्रॉइंगला पवार सर आहेत ना. सामायल्याचा 3 आलता तरी ते बोलत होतं पप्पाची काय अपेक्षा आहे. आता बोलतो तू 90च्या वर गेला पाहिजे जेव्हा कुठं 10वीला येऊशील असं तसं बोलत होतं याला. तर लोक काय बोलतील याचा पप्पा दुसरा नाही करतात आणि पोऱ्या बघ कसा. हा शेलवलीचा. त्याचा मोठा भाऊ तो झोपीला आहे तिथे शापूर शाळेत. ती खाडीला दादूसाना शिकवायला होते 3रीला त्यांची बायको. ह्यो इथं आहे ड्रॉइंग टीचर म्हणून घेतला. नाही त्यांचा नाही तो दुसरा त्यांच्यात असते घरातली. तो ते शिवाजीचा भाव ना तो मोठा आहे ना. तो काहीतरी आहे वाटतं केंद्र प्रमुख झालाय काय का नाही. त्याची बायको विस्तार अधिकारी झाली ना आता मागच्या वर्षी. त्याच्या जागेवर लागली म्हणजे पण तिने केला होता ना बीएड म्हणून मग तो पण विचार होता म्हणून मग ती हे झाली. त्यांचं सकटच का दुसऱ्या काकाचं बरं. ती होती पहिले शिक्षक. ती नव्हती
तेव्हा मी डीएड केला. मी त्या बाहेरून तशी ती पण डीएडला होती, आलती तिथं परीक्षेला तेव्हा. तिने नंतर बीएड केला ना. नाही ती शाळा बिलीव लागलीच नव्हती. तिने परीक्षा दिली, परीक्षा पण नाही दिली. तिचा बीएड झालाय म्हणून त्याच्या जागेवर ती डायरेक्ट विस्तार अधिकारी झाली. समजा नसती शिक्षण नसता तर मग ती शिपाई बिपाईची भेटली असते ना तिला. त्या दिवशी काहीतरी होता ना त्या महिला मंडळ शाळेला, नवसाक्षरता अभियान का काय ते. तर मग सगळ्याही असं पोस्टर बिस्टर बनवून नेलं सगळ्या शाळेही. याही काय केला, दिदीच्या पप्पासने आयडिया दिली मॅडमला. मग त्या पोरींचा गाणं बसलेलाच होता ना शाळेतल्या. त्या पोरी 5 घेतल्या, म्हाताऱ्या बाया 5 ना अशा तरुण बाया 5. त्यांना घेऊन मॅडमला पाठवला इकडं. मग त्या अशा त्या झपाट्या बिपाट्या खेळल्या. मग त्यांना बक्षीस भेटला तिथे 4000. हा ना. मग ते तहसीलदार पण बोलायला लागले का हे लोक बघा तर तुम्ही कशी तुम्ही आल्यात, ही लोक कशी आल्यात म्हणजे यांचा गावाशी संबंध असेल म्हणून ही गावातली लोक आल्यात असं बोलायला लागले.